मित्रांनो, आपण चाललेलो आहोत आता सुधागड किल्ला बघण्यासाठी. तर सह्याद्री प्रतिष्ठानचे माझे काही मित्र आता थोड्याच वेळात मला जॉईन होणार आहेत. तर आपण त्यांच्याबरोबरच मग पुढचा प्रवास करणार आहोत. जय शिवराय, जय शंभूराजे. आता मी किल्ले सुधागडच्या दिशेने जात आहोत. मी संजय पाडेकर, विलास सुर्वे, संदेश नाईक, अक्षय पाटील, सिद्धेश सुर्वेकर, शेनवेकर, तेजस कवळे आणि कॅमेरामन स्वतः अमित ठाकूर. आता मी ओलंगच्या पुलावर आहोत. खरं तर उशीर झालेला आहे. 2 तासाचं रनिंग आहे. 2 तासाच्या रनिंगमध्ये अंदाजे आम्ही 8 वाजेपर्यंत पोहोचू. 6:15 वाजलेले आहेत. 8 वाजता पायथ्याशी पोहोचू. या दृष्टीने आम्हाला प्रवास करायचा आहे. तर पुन्हा भेटू 8 वाजता. पण आता रोहा जवळ लेडी या स्टॉपवर थांबलेला आहे. तिथून आपल्याला नागोटण्या रस्त्यावरून जायचं आहे आणि वाकण फाट्यावरून मग पाळीला जाणार. निरीहून थोडेसे पुढे आल्यानंतर आपल्याला उजव्या साईडलाच डोंगरावरती अवचितगड हा गड दिसतो. पाली या शहरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोरच सरसगडाचं दर्शन होतं आणि तिथून आपण पुढे गेल्यानंतर आपण सुधागडकडे रवाना होत आहोत आणि समोरच आपल्याला सुधागड हा किल्ला दिसत आहे. आता आपण आलेलो आहोत ठाकूरवाडी या बेस विलेज आणि तिथून आता आपण चढाई सुरुवात करणार आहोत. सुधागड हा किल्ला फार प्राचीन आहे. या परिसरात अस्तित्वात असणारे ठाण्याले लेणी ही 2200 वर्षापूर्वीची आहे. यावरून असे अनुमान निघते की सुधागड हा देखील किल्ला तितकाच जुना असेल. पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली असे म्हटले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657 ते 1658 मध्ये जेव्हा आदिलशाही मुलूक जिंकला त्यावेळी सुधागड हा किल्ला स्वराज्यात सामील झाला असावा असेही म्हटले जाते. सुधागड या किल्ल्याचे पूर्वीचे नाव भोरबगड, पण महाराजांनी या गडाचे नाव सुधागड असे केले. या गडाचा विचार राजधानीसाठीही केला होता, परंतु काही कारणाने ती राजधानी रायगडला करण्यात आली. आपण गड चढायला सुरुवात केल्यापासून जवळजवळ 15 ते 20 मिनिटं झाले आहेत. आपण पूर्ण जंगलातून वरती जात आहोत. खूप दम लागलेला आहे, कारण जवळजवळ 6 महिन्यानंतर आम्ही कोणत्या गडावर जात आहोत. आता आपण पाहत आहोत पहिल्या टप्प्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि पहिल्या शिड्या माझ्या मागे तुम्हाला दिसत आहे. थोडा 5 मिनिटाचा ब्रेक घेऊन आपण पुढील चढाई सुरुवात करणार आहोत. शिडी चढायला सुरुवात करत आहोत. चढून झाल्यानंतर आपल्याला थोड्याशा कातलात कोरलेल्या पायऱ्या दिसतात. त्याच्यानंतर माझ्या मागे बघाल तर तुम्हाला आता दुसरी शिडी दिसत आहे. ती चढून आपल्याला वरती जायचं आहे. मित्रांनो, आपण दुसऱ्या पायऱ्या चढायला सुरुवात करणार आहोत.
गड चढायला सुरुवात केल्यापासून जवळजवळ 1.5 तास वेळ झालेला आहे आणि आपण आता गडाच्या पाशापूर साईडच्या दरवाजाजवळ थोड्याच वेळात पोहोचणार आहोत. आता आपण चिलकती बुरुजावर आलेलो आहे आणि समोरच आपल्याला एक भुयारी रस्ता दिसत आहे. ही रस्ता खालच्या बुरुजावर आपल्याला घेऊन जाते. आपण या रस्त्यावरूनच उभं आलेलो आहोत. त्या बाजूच्या कड्याच्या इथून आपल्याला पायऱ्या दिसत आहेत. दूर आपल्याला ठाकूरवाडी हे बेस विलेज दिसत आहे. इथेच आपण आपल्या गाड्या पार्क केलेल्या आहेत. चिलकती बुरुजावरून वर चढल्यानंतर आपल्याला एक विस्तीर्ण पठार दिसत आहे. या पठारावरच काही पडलेले अवशेष आपल्याला दिसत आहेत. या पठारावरून पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला एक तलाव लागतो आणि एक महादेवाचं मंदिर आहे. थोड्या वेळानेच आपण त्या महादेवाचं दर्शन घेणार आहोत. या गडावरूनच तैलबैला, घनगड, सरसगड असे गड आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण महादेवाच्या मंदिरात आलेलो आहोत आणि महादेवाच्या मंदिरात दगडाचे एक कोरलेले शिवलिंग आहे. तसेच आत आणि बाहेर एक एक दगडात कोरलेले गणपतीच्या मूर्ती आपल्याला पाहायला आढळतात. महादेवाचं दर्शन आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपण आता पंत चिटणीसांच्या वाड्याकडे जाणार आहोत. हा आहे पंत चिटणीसांचा वाडा. हा वाडा खूप मोठा आहे आणि त्याचे पटांगणही विस्तीर्ण आहे. या वाड्यात आपल्याला काही जुने तलखडे पाहायला मिळतात. तसेच काही जुने खांबही पाहायला मिळतात. आपण इथे जर वस्तीला राहिलो तर 30 ते 40 माणसं सहज रात्री वस्ती करू शकतो. या वाड्यामध्ये काही दुर्गप्रेमींनी गडाची माहिती तसेच नकाशे असे बॅनर्स लावलेले आहेत. ते वाचून आपल्याला गडाची माहिती मिळते. पुढे पायऱ्या पाहिल्या तर आपल्याला असे वाटते की हा वाडा दुमजली असावा.
समोरच आपल्याला भोराई देवीचं मंदिर दिसत आहे आणि भोराई देवीच्या मंदिराच्या बाहेरच एक दीपमाळ आहे आणि बाहेर काही शिलालेखही कोरलेले आपल्याला पाहायला मिळतात। तर नवरात्रमध्ये या गडावर भोराई देवीचा खूप मोठा उत्सव होतो। पंत सचिवांच्या वाड्याजवळून एक रस्ता महादेवाच्या मंदिराकडे जातो आणि तर दुसरा रस्ता दिंडी चोर दरवाजाकडे जातो आणि हा पूर्ण उभारासारखा रस्ता आहे। एका बुरुजामधून 30 ते 40 पायऱ्यांचा हा रस्ता आहे, आपण पाहत आहोत। पूर्ण काळोख आहे आतमध्ये आणि हा रस्ता एका बुरुजाबाहेर जाऊन संपतो। कदाचित या रस्त्याचा वापर युद्ध काळामध्ये केला जात असावा, कारण दोन्ही दरवाजाच्या बाजूने जर परकीय शत्रूने आक्रमण केले तर बाहेर पडण्यासाठी किंवा बाहेरील वस्तू आतमध्ये आणण्यासाठी या दरवाजाचा वापर केला जात असावा।
जय शिवराय. आम्ही सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे आज सुधागड पाली सुधागड येथे आम्ही दुर्ग भ्रमंतीसाठी आलो होतो. तर जवळजवळ आतापर्यंत आमचा अर्ध्याहून जास्त किल्ला दुर्ग भ्रमंती करून झालेला आहे. आता आम्ही इथे भोराई देवीच्या मंदिरासमोर उभे आहोत. आपण बघू शकता भोराई मंदिराच्या परिसरात आवारामध्ये स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या अनेक वीर मावळ्यांची समाधी आहेत. अशा मावळ्यांना शतशः नमन. जय शिवराय.